लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। आज अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे आणि याच्या निमित्त मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब या ठिकाणी काय होते, उपस्थित होते। पत्रकार परिषद त्यांनी स्वतः घेतलेली आहे आणि याच्या निमित्ताने काय बोललेले आहेत सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। लाडक्या बहिणी योजनेबद्दल मोठा निर्णय झालेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला मी डायरेक्ट पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करून घ्यायच्यात आणि ही एकमेव आपली सुवर्ण संधी असणार आहे। तुम्हाला मी मागे पण बोललो होतो लाडक्यांनो, निवडणुका संपल्यात, आता अधिवेशनामध्येच आपल्याला या ठिकाणी काहीतरी करावं लागणार आहे आणि अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि मोठा निर्णय पण या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी झालेला आहे। ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्यांनो एक छोटा प्रश्न विचारतोय, 18वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल काय अपडेट असणार आहे सगळ्या गोष्टी सांगतो। आणि लाडक्यांनो बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला मी दोन गुड न्यूज देणार आहे। ती म्हणजे 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक बातमी समोर आलेली आहे आणि दुसरी अंदाची बातमी समोर आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुढच्या 1 वर्षासाठीच या ठिकाणी निधी या ठिकाणी मंजूर होणार आहे। बघा, तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे। चला आता वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करतो। 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? जीआर वाटपाचा जीआर आलेला आहे। तर चला सुरुवात करतोय। पहिली गोष्ट म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झालेली आहे। सरकारचा या ठिकाणी मोठा निर्णय झालाय। मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मुख्यमंत्री साहेब, आपल्या उपमुख्यमंत्री साहेब पण या ठिकाणी उपस्थित होत्या। सुमित्रा पवार मॅडम पण या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्यामुळे काहीही करायची गरज नाहीये। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लाडक्या बहिणीसाठी काय काय बोलले तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आनंदाची बातमी आलेली आहे, तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवतो। चला, लाडकी बहीण सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय। लाडकी बहीण योजना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला योजनेबाबत शिंदेची मोठी घोषणा, लाडक्या बहिणीचे टेन्शन मिटणार। बघा, पहिली अंदाची बातमी तुम्हाला दिली आहे या ठिकाणी। बघा, तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलले तुमच्या समोर दिसत आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला योजनेबाबत शिंदेची मोठी घोषणा, शिंदे साहेबांची मोठी घोषणा झालेली आहे। काय? लाडक्या बहिणीचे टेन्शन आता मिटणार आहे। बघा, अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि पहिली पॉझिटिव्ह म्हणजे पहिली सकारात्मक गोष्ट घडलेली आहे। अंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीचं टेन्शन या ठिकाणी मिटणार आहे। जो आकडा वाढलाय 86 लाखापर्यंत, 17वा 18वा हप्ता ज्या लाडक्यांना भेटला नाहीये त्या लाडक्यांना हप्ता भेटावा अशी आपल्याला सरकारकडे आता विनंती करायची, मागणी करायची आणि या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा, लाडक्या बहिणीचा मुद्दा कसा सरकारपर्यंत पोहोचेल यासाठी आपल्याला करायचं आहे। लाडक्या तुम्हाला मी त्याच्यामुळेच बोललो होतो, आपले फोटो तुम्हाला पाहायला मिळतील। मी या ठिकाणी आपले मागणी पत्र लाडक्या बहिणीसाठी झगडत आहे, तुमचे मागणी पत्र या ठिकाणी देत आहे। ते तुम्हाला आता फायदा तुम्हाला दिसेल, काळजी करू नका। आता बघा, दुसरी अजून आनंदाची बातमी बघा, ही TV9 ची बातमी तुमच्या समोर आहे। नंतर लोकसत्ताची बातमी समोर बघा, लोकसत्ताची बातमी तुम्हाला महत्त्वाचा न्यूजपेपर आहे, लोकसत्ता न्यूजपेपर आहे। काय बघा, अर्थसंकल्पात कठोर निर्णय, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, कोणतीही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, दुसरी अंदाची बातमी पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे लाडक्यांनो। मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नाही नाही। बऱ्याच या ठिकाणी कमेंट्स येत होत्या की लाडकी बहीण योजना आता बंद पडणार आहे, बऱ्याच लाडक्या बहिणीला बाहेर काढलंय। तर अशा बऱ्याच गोष्टी कमेंट्स येत होत्या, त्या कमेंट्सला आता ब्रेक झालेला आहे। त्या ज्या तुम्हाला विचार येत होते की लाडकी बहीण योजना आता बंद पडेल की काय, तर त्या टेन्शन घ्यायची गरज नाहीये। पुढचं 1 वर्ष तरी आपल्याला 5 वर्षाबद्दल, पुढच्या 4-5 वर्षाबद्दल बोलायचं नाहीये, पण पुढचं वर्ष तरी कमीत कमी लाडक्या बहिणीसाठी सुवर्ण संधी असणार आहे। त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये। पुढचं 1 वर्ष तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहिणीचे हप्ते भेटत राहणार, काळजी करायची गरज नाही। पुढचं ज्यावेळेस अर्थसंकल्प येईल पुढच्या वर्षी, त्यावेळेस पुढचं पुढे बघू, पण यावेळेस या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीला निधी मंजूर होणार म्हणजे होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झालंय, सुरू होण्याच्या अगोदर मी तुम्हाला गुरुदादा हे सांगत आहे, मधली गोष्ट सांगत आहे, लाडक्या बहिणीला चांगल्या स्वरूपाचं बजेटमध्ये या ठिकाणी निधी मंजूर होणार आहे।
तुम्हाला आनंदाची बातमी आता दिलेली आहे. आता मला महत्वाची अजून एक पुढची बातमी दाखवतो. आता बघा लाडक्या ताईंनो ही तिसरी आनंदाची बातमी आहे. तिसरी आनंदाची बातमी पण तुमच्या समोर या ठिकाणी लाडक्या ताईंनो दिसत आहे. साम टीव्हीची बातमी आहे. काय या ठिकाणी बातमी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहीण योजनेबाबतची ही तिसरी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपये मिळणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार मोठी घोषणा. तर बघा या ठिकाणी 2100 रुपये भेटणार का? बघा जवळजवळ आता मागची निवडणूक होऊन 1.5 वर्ष पूर्ण संपलंय. मागच्या निवडणुकीच्या अगोदर अधिवेशनामध्ये म्हणजे ज्यावेळेस मागची निवडणूक होती, कोणती निवडणूक, मुख्यमंत्री आपली जी विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती लाडकी बहीण योजनेच्या वेळेस की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही 1500च्या ऐवजी 2100 करू. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांनी ही घोषणा केली होती. त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही 2100 रुपये करू. आता बघा त्याला 1-1.5 वर्ष संपलेलं आहे. आता मागचा अर्थसंकल्प गेलाय, आता हा पुढचा अर्थसंकल्प आलाय. या पुढच्या अर्थसंकल्पामध्ये आता 2100 रुपये होणार का? तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो? बघा जवळजवळ 1-1.5 वर्ष संपले. जे सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणीला 2100 रुपये आम्ही देऊ, तर लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला 2100 रुपये भेटायला पाहिजेत का? बघा संजय गांधी निराधार योजना, त्या योजनेमध्ये निधी वाढला, बाकीच्या योजना व्यवस्थित सगळ्या चालू आहेत. आपल्या लाडक्या बहिणीचेच काय प्रॉब्लेम व्हायलाय? बऱ्याच लाडक्या ताई कमी व्हायला लागल्यात. बऱ्याच लाडक्या ताईंना बाहेर काढलं जात आहे. बऱ्याच लाडक्या ताईंचे पैसे कमी होत आहेत. शेतकरी लाडक्या ताईंना त्यांना 500 रुपये दिले जात आहेत. तर अशा स्वरूपाची जी योजना, ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहिणी योजनेला जर चांगले काळ, सुवर्ण काळ जर यायचा असेल तर 1500चे 2100 रुपये झाले पाहिजेत. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि अधिवेशन चालू आहे लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींना आता माझं या ठिकाणी विनंती आहे, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर 100% आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत. ज्या लाडक्या ताई लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेले त्यांना पण या ठिकाणी आतमध्ये घेण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे लाडकी बहिणींनो. आता बघा ही बातमी तुम्हाला पुढे दाखवतो, सगळ्या गोष्टी दाखवतो. साम टीव्हीची ही बातमी लाडकी बहिणी बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2 महिन्यापासून प्रलंबित झालेला आहे. आता बऱ्याच लाडक्या हा प्रश्न विचारल्यात, सर 19वा हप्ता कधी भेटणार आहे? काळजी करू नका लाडक्या बहिणींनो, या आठवड्यामध्ये तुम्हाला 100% या ठिकाणी पैसे भेटून जातील. काळजी करायची गरज नाहीये. GR तुम्हाला ऑलरेडी आलेला आहे. 100% सांगतो लाडक्या बहिणींनो, काळजी आता बिलकुल करायची गरज नाही. अधिवेशन असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज भेटेल. लवकरात लवकर हे शब्द पण लक्षात ठेवा. रेकॉर्डिंग करायचं असेल तर रेकॉर्डिंग करून घ्या. लवकरात लवकर तुम्हाला या आठवड्यामध्ये हप्ता भेटून जाईल. काळजी करायची गरज नाहीये. अधिवेशन सुरू आहे. आपल्याला हा मुद्दा मांडायचा आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हप्ता भेटायला पाहिजे. हा जर महिना संपला तर लाडक्या बहिणीला प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे 2 महिन्याचा गॅप पडेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर लाडक्या ताईंचे हप्ते चालू करावे. सरकारकडे आपली ही विनंती आहे. कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की आता लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे, कारण की आता 2 महिने संपत यायला लागले. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंच्या वतीने सरकारकडे पण हीच मागणी करतोय की लवकरात लवकर होईल त्या लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे टाकावेत. आणि हप्ता सुरू झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेलच, वितरण सुरू झाल्यानंतर काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर बघा महिलांच्या मासिक मदत 1,500 वरून 2100 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट सांगितली. हे सगळं बघा या ठिकाणी दिलेलं आहे. 2100 रुपये या ठिकाणी होऊ शकतात. आता अधिवेशनामध्ये हा आपला लाडकी बहिणीचा मुद्दा गाजायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा. तर लाडक्या बहिणींनो बघा 2100 रुपये आपल्याला होतील का नाही हे पुढे बघू. पण ज्या लाडक्या त्यांना आता 17वा-18वा हप्ता भेटला नाही त्यांना 4500 रुपये भेटावेत, ही सरकारकडे आपली विनंती असणार आहे. ही आपली स्ट्रॉंग मागणी असणार आहे. लाडक्या बहिणींना मागचे हप्ते द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.